हॅलो. हां, हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. हां. श्री समर्थ ताई. तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता का? नाव नाही सांगत मी ताई. हां, चालेल ना. नका सांगू. हां. पुणे जिल्ह्यातून बोलते. तुम्हाला मी फोटो पाठवलेले आहेत. ह्या नंबरवरनच का? हो, ह्या नंबरवरून तुमचाच डायरेक्ट WhatsAppला फोटो पाठवलेले आहेत. बरं, बरं. काय अनुभव आला ताई? हां, काय झालं म्हणजे मी मागे एकदा केलेलं आहे एक हां. अनुभव शेअर. अच्छा. म्हणजे इतकी म्हणजे स्वामींच्या सेवेत आल्यापासून ना खूप छान छान अनुभव पण आले आणि म्हणजे मी बोलले होते की ते तारक मंत्र माझ्यासाठी तर खरंच ते मला जी होतो ना त्रास हां. तो झिरो होऊन गेलाय. अरे वाह! काय अजिबात त्रास होता ताई? त्या गोष्टीची हां? कुठेही म्हणजे असं फोबिया मला असं की हां, हां, बाहेर हां. माणसाशी जाण्याचा वगैरे असा. हां, हां, तर म्हणजे हां. ते एकदम म्हणजे काहीच नाही राहिलं. अरे अ, वाह! किती सुंदर अनुभव ताई. हो. आणि माझे वडील आहेत ना, हां. तर त्यांना त्यांना आहे ना त्यांच्या असं अंगावर आहे ना छोटे-छोटे असे हे आले होते. पुरं. फोड आले होते असे. आणि अच्छा. आम्ही म्हणजे दवाखान्यात दाखवलं तर त्यात काही हेच होत नव्हतं. आणि मग वडील आहे ना म्हणजे 70-72 वर्षाचे आहेत. अरे, तर त्यांना अरे! फार असं टेन्शन यायला लागलं की बाबा काय आहे, काय काही काही आजार निघतात ना. बरोबर, बरोबर. मग काय केलं, मी त्यांना आहे ना पुण्याच्या ससून हॉस्पिटलला नेलं. पण हां, नेताना त्यांना तारक मंत्राचं पाणी करून द्यायची बॉटलमध्ये आणि त्यांना म्हणायची हे पाणी म्हणजे पित राहा जाऊसर. हां, आणि तिथं गेल्यानंतर मी स्वामींना बोलले होते की डॉक्टरच्या रूपात तुम्हीच राहा. आणि हां, अवघ्या 3 वेळाच चकरा मारल्या. हां. आता वर्ष होईल की माझ्या वडिलांचं ते पूर्ण गेलं. अजिबात आलं सुद्धा नाही. आणि वडील आई पण म्हणजे गं! हो, तब्येत पण इतकी छान झाली त्यांची आणि एकदम टेन्शन फ्री झाले ते. अरे वाह! किती नाहीतर ते सुंदर. मनातल्या मनातच काळजी करतात. त्यांना वाटायचं काही आजार वगैरे आता हे कॅन्सर वगैरे काही पण निघलेले हो, ना. काही पण निघाल्या. आणि अगदी कसं बरोबर. असतं पुरुष माणूस कुठं मोकळं करत नाही ना. नाही, मला खरंय. ते समजायचं की ते. बरोबर, आणि बरोबर. त्याच्यानंतर त्यांना असं मध्येच एक पोटाचा म्हणजे गॅस झाला होता. हां. आणि त्यांना डायरेक्ट ऍडमिट करावं लागलं. अरे आणि बापरे! म्हणजे असं होतं की म्हणजे आता काय माहिती म्हणजे हां, पण मी स्वामींनाच प्रार्थना केली. आणि हां, 3 दिवसात ते आयसीयूच्या बाहेर पण आले नाही. आणि ते हां. आता. अरे वाह! आता एकदम हो. ठणठणीत आहेत? हो, एकदम ठणठणीत एकदम. काहीच नाही त्यांना अरे उलट आणि पहिल्यापेक्षा उलट तब्येत पण चांगली झाली आणि एकदम ऍक्टिव्ह पण झाले. पहिले तरी असं थोडे नुसते असं विचार करायचे ना ते फोड वगैरे हां. बघा किती छान आहेत स्वामी आपले. हो. माझ्या किती मिस्टरांचं मूळ व्याधच होतं. हां, आणि त्यांचं असं होतं की मला मला ब्लड नाही भरावं लागायला पाहिजे. आणि हां. त्यांचं नेमकं मूळ व्याध रक्तव्याध होतं त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातनं बरं डॉक्टर बापरे! ब्लड भरावंच लागेल. हां, 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 मग हां. म्हणजे ते ब्लड वगैरे ते त्यांचं ते बुकिंग वगैरे करून ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं. म्हणजे अचानक लागली वेळ तर भरावंच लागणार आहे असं बोलले बरोबर, होते. बरोबर. हां. पण मिस्टरांचं असं होतं की मला नाही भरावं लागलं पाहिजे. आई आणि मग गं! मी तेव्हा पण स्वामींना प्रार्थना केली आणि अक्षरशः नाहीच भरावं लागलं त्यांना ब्लड. अरे वाह! किती मोठा अनुभव आहे ताई हा. खूप म्हणजे ना प्रत्यक्षाने ताई तुम्हाला काय सांगू, महिन्यातले 5 दिवस असतात त्यावेळेस पूजा करता येत नाही ना, तरी हां, मग मला तेव्हा इतकं मला असं लो होऊन जातं ना, असं हां. वाटतं कधी हे 5 दिवस जातील आणि मी कधी परत स्वामींच्या समोर अरे! बसून त्यांचं जप करेन. किती सुंदर, किती सुंदर अनुभव ताई. आणि तुम्हाला मी एक फोटो पाठवलेला आहे. एक छोटंसं म्हणजे अचानक मनानेच वडाचं झाड माझ्या कुंडीत आलेलं आहे. हां, 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 हां. अशी 4 पानं आहे. तर एवढंसं वडाचं झाड कसं काय असू शकतं? 1 वर्ष झाले तसंच आहे झाड ते. त्याला अगो अशी 4 बाई! पानं कमाल, आहे. कमाल. आणि छोटंसं असं खोड आहे. आणि एक आपलं एक ईत सुद्धा उंच नाहीये ते. बापरे! आणि मनाने छान आहे, झालेलं आहे. करायची पूजा त्याची. हो. आणि मी तुम्हाला पाठवलेला आहे तो पण फोटो. हां, आणि हां. एक औदुंबराचं झाड मी असंच गुरुचरित्र केलं आणि म्हटलं माझ्याजवळ ते घराजवळ कुठंच औदुंबराचं झाड नाही, काय करायचं? आणि हां, नेमकं समोर आलं हां. औदुंबराचं. आणि मग अरे वाह! मी ते गेटमध्ये होतं. गेट मग असं सरकवलं असतं ना, हां. मी ते उपटून माझ्या कुंडीत लावलं आणि ते एकदम सुकून म्हटलं खरंच म्हणजे आहे स्वामींची तुम्ही लीला मला अगाध आहे ताई. आणि अक्षरशः फुटलं ताई ते औदुंबराचं झाड. ते पण मी तुम्हाला फोटो औदुंबराचा. पाठवलेत ना फोटो? हं. बघते मी आणि ते हां. एक आणि चाफ्याचं असं नुसतं खोड होतं माझ्याकडं. हां, आणि हां. खोड होतं आणि ते पूर्ण गेलं होतं. आणि मी एक व्हिडिओ ऐकला होता बघा मागच्या वेळेस एक ताईंचा. त्या म्हणल्या की मी चाफ्याचं ते फांदी लावली तरी नंतर नाही. हो.
हो. आणि ताई माझ्या चाफ्याला पण एकदम पानं वगैरे आलेले आहेत. तो पण फोटो तुम्हाला पाठवलाय. बरं, बरं. मी बघते सगळं. आणि आणि ताई मला आहे ना असं कुत्रा वगैरे म्हणजे मला असं आवडत नाही की कुत्रा असं बांधून पाळला पाहिजे. मला ते नाही आवडत. हां. कुत्र्याने असं फिरून आलं पाहिजे, पण ते आपल्या दारात आलं पाहिजे ते श्वान आणि काळ्या कलरचं असावं असं मला खूप इच्छा होती. आणि ताई अच्छा. अचानक एक श्वान यायला लागलाय आता आणि हां. काळ्याच कलरचा आहे ना नेमका गेट दरवाजाच्या पायरीवरच येऊन बसतो तो. दुसरीकडे कुठेच अरे जात वाह! नाही. बघा. हां. आणि दत्त मग तो महाराजांनी ऐकलं तुमचं. हो, तो पण मी तुम्हाला फोटो पाठवलेला आहे. बरं, बरं. मी आणि मी मुलासाठी भगतताईंकडनं सेवा घेतली होती ना, हां, हां. तर त्याचं पण आता ते टाटा कंपनीमध्ये पुण्याच्या टाटा कंपनीमध्ये हे झालंय, सिलेक्शन झालंय आणि त्याला 4 लाखाचं पॅकेज सध्या भेटलेलं आहे. अरे वाह! चांगलं हो ताई. हो. किती छान. सुंदर आहे आणि बघा. अजून त्याचं ते परीक्षेचं चाललेलं आहे त्याचं अभ्यासाचं. हां, तर पण हां. तो बोलला मी पुढच्या वर्षी तर तुम्ही मला मागच्या वेळेस आशीर्वाद दिलेला आहे तो नक्की होईल म्हणून. होणारच, होणारच ताई. नक्की आणि होणार. म्हणजे एकदम अशी परिस्थिती होती की म्हणजे कर्ज वगैरे होतं आणि पण स्वामी जसे आले ना तसे हां, पूर्ण कर्ज फिटून पण गेलं हां. आणि ना आम्ही स्वतः दुकाना शेजारी 70 लाखाची जागा पण विकत वाह! आणि आता सध्या पण असं पुण्यामध्ये चांगला 1 कोटीचा फ्लॅट घेण्याचा पण प्लॅन चाललेला आहे ताई. होईल, होईल. ती पण इच्छा पूर्ण म्हणजे होईल. ताई तुम्हाला खरंच सांगते झिरो पासून hero बनण्याची जी प्रक्रिया ना ती स्वामींच झाली. खरंय, खरंय. तेच घेतलंय ना आम्हाला म्हणजे मी इतके आभार म्हणजे मी रोज आभारच मानते स्वामी तुम्ही मला तुमच्या सेवेत घेतलं म्हणून. खरंच, खरंच, खरंच. म्हणजे मी पहिली इतकी चिडचिडी होते ना ताई काही काही हां, गोष्टीत परत चिडचिड करायची आणि हं. मग आहे ना आता मी इतकी शांत झाले उलट माझे मिस्टर म्हणते तू कसं काय प्रत्येक गोष्टीत एवढी शांत राहते ग. आता त्यांना काय सांगू मला स्वामी ताई म्हणजे ना आपल्याला स्वामी स्थिर बनवतात ताई. तीर बनवतात. खरंय. स्वामींनी असं शिकवलं की मनस्थिती तुझ्या हातात आहे परिस्थिती नाही तुझ्या हातात. अगदी. परिस्थितीचा विचार करायचा आणि मग मिस्टरांना असंच हां, करायचे थोडी थोडी म्हणजे पण करायचे म्हणजे रोजच करायचे रेग्युलर. हां, आणि मग त्यांचं मध्ये मूळव्याधाचं हे झाल्यापासून ना हां. ते आपल्या केंद्रीय दादांचा तो आहे ना काढा हां, हां. तर मी काय करते आता म्हणजे 3-4 महिने झाले त्यांनी एक घोट पण नाही घेतली. हां, आणि मी काय करते रोजच गुळाचा चहा त्यांना देतेच कोरा हां, त्याच्यामध्ये 3 आपल्या 4 आपल्या हे काळी मिरी रोज टाकून देते. हां. म्हणजे देतच त्यांना रोजच कोरा देते चहा काय का? ते आणि गुळ आणि चहा काळी मिरी 3-4 काळी मिरी टाकून देते आणि तोच त्यातच म्हणजे असं ते 1-2 घोटच पितात हां. तेवढंच पितात पण ते नाही, नाही. त्यांना म्हणजे कोरा पितात की दुधाचा? कोराच कोराच अच्छा. हां, आणि हां. स्वामींचं नाव घेऊन मी देते त्यांना ताई अक्षरशः 4 महिने झाले ते एक घोट सुद्धा त्यांनी घेतला नाही ताई. वाह, वाह, वाह! त्यांची पण हो तब्येत छान होऊन जाईल बघा आता हो एकदम. हो आणि ताई खरंच खूप छान झाले आणि ताई खरंच ना आपण म्हणतो ना आपण पिलेला माणूस आहे ना ही एक प्रकारची आहे ना त्यांना ती हेच आहे त्यांचा त्रासच येतो ते काही मनापासून कोणी स्वतःहून पित ते बरोबर, बिचारांनी टेन्शननीच पितात. बरोबर. मी ते सोडल्यापासून मी ना ताई खूप सगळं चेंज झाले. कुटुंब सुखी होऊन जातं ना ताई. खूप ताई खूप रोज आता सकाळचं सूर्याला अर्घ्य पण देतात आणि ते जे श्वान बसतं ना दारात हं, हं. त्यासाठी रोज बिस्किट पुडा एक त्याला रोजच टाकून जातात त्याला बिस्किटचा पुडा. बापरे! बघा. आणि आणि त्यांना मी ते मला असे म्हटले ना तू अशी एवढी स्थिर कशी झाली एवढी कशी काय तू म्हणजे असं हां, हां, कुठल्याही हां. गोष्टीत चिडचिडत नाही शांत. मी म्हटलं मग तुम्ही हनुमान चालीसा का बोलत नाही. तेव्हापासून ते रोज हनुमान चालीसा करतात तर त्यांच्यात पण खूप फरक झालाय ते. अरे वाह! आणि किती स्वामी छान. समर्थांचं युनिट वगैरे मी तिथं दिलंय तर दुकानामध्ये आपलं दिवसभर हां, स्वामी जप चालू समर्थ ते राहतं. हो जप चालतं त्यांना मूर्ती पण मी अक्कलकोटवरून आणून दिली ना तर हां. ती पण त्याची म्हणजे एवढी नाही पण काय होईल तेवढी पूजा करतो म्हणजे काही स्वामींमुळे पूर्ण आयुष्य माझ्या मुलांचं सर्वांचं बदलून गेलं. खूप बदलून गेलं. आणि मुलं सुद्धा खूप गुणी येत आहे अशा हां. ह्या दिवसात कोणाची मुलं एवढी गुणी असतात का ताई. खरंय, खरंय ताई. किती एकदा मी सुंदर. अक्कलकोटला गेलो होतो आम्ही दर्शनाला आणि हां, मी लाडू बनवून नेले होते हां, आणि हां, मग तिथं दिले त्यांनी हां, घेतले स्वामींजवळ ठेवले तिथं. काय बोलले म्हटलं स्वामी खरंच तुमच्याजवळ लाडू तुम्ही खाल्ले असतील का. हां, हां, होते ना मी बाहेर आले तेवढ्यात एक एकदम छोटासा श्वान होता ताई आणि हां, त्याच्या गळ्यात असं स्वामींच्या कसं गळ्यामध्ये हे आपले रुद्राक्षाचे माळे तसं हां, असं मण्याची त्याच्या गळ्यामध्ये दोरी होती. हां. त्यांच्या पाठीमागे चालला होता मला वाटलं त्यांचाच श्वान असन तो. पण ती अच्छा. मुलं निघून गेली आणि तो श्वान तिथंच राहिला मोठा होता. मग हां. मी त्याला जवळ बोलवलं त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि एक लाडू त्याला खायला दिला ताई त्याने तो लाडू आणि मी अरे एवढं
स्वामी माझा लाडू तुमच्यापर्यंत पोहोचला असेल का तो स्वामी? आणि बघा ना ताई, आणि मग तो आतीला श्वान अजून पण मागत होता की अजून मला खायचं, पण मी म्हटलं नको, छोटं आहे ना, नको जास्त द्यायला. त्रास नको व्हायला. हो. आणि ताई माझ्या दोन्ही बहिणींना पण मी या सेवेत आणलंय ना ताई, तर त्यांचं पण खूप जीवन चांगलं झालंय ताई. हो ना? किती आणि छान. वडील वडील पण आहे ना स्वामींची जप वगैरे करतात. मी त्यांना सांगितलं आणि त्यांना आता चांगलाच अनुभव आला, तर ते स्वामींचं जप वगैरे करतात वडील सुद्धा. हां. किती ताई छान. खूप खूप म्हणजे ना ताई, स्वामी तुमच्यामुळेच आणि तुमच्या ह्या अनुभवांच्या चॅनलमुळेच आम्हाला स्वामी म्हणजे काय आहे ते समजलं ताई. खरंच, खरंच. खूप सुंदर हं. अनुभव ताई. मी मी शेअर दुपारी करते. मी आणि तुम्हाला तुम्ही दुपारीच अजून, अजून अनुभव भरपूर शेअर कराल बघा. हो, मी ना दुपारीच कॉल करत होते, कारण ते रात्रीचे येतात ना, मग जास्त बोलायला नाही होत. हो, हो, मी हो, हो. परत पुन्हा तुम्हाला कॉल करेन. माझ्या मुलाचं सगळं UPSCचं वगैरे व्यवस्थित झालं ना नक्की, ताई. नक्की, नक्की. ताई होणारच. तुमचा हो, तुमचा आशीर्वाद द्या ताई. तुम्ही खरंच आहे, तुमच्या नक्की तोंडावाटे होणार, स्वामी नक्की बोलतात होणार ताई. ताई. नक्की हो, होणार. हो. सगळ्या इच्छा पूर्ण मी होणार. मागच्या वेळेस तुम्हाला फोन केलता ना, त्यावेळेस तर मी 90% आनंदी होते. आता मी तुम्हाला फोन करते तर मी 110% खुश आहे ताई. म्हणजे आई ते वाढतच गं! चाललं. किती छान वाटतं ताई ऐकून. त्यावेळेस मी तुम्हाला सासू-सासऱ्यांना सांगितलं होतं मला त्रास दिला. ताई ते आता इतके सगळे होतात ताई मला. हो ना? हो, हो. खरंच ताई. किती छान, किती छान ताई. हां. ताई तुमची हं. तब्येत बरी आहे ना? आता बरी आहे. आज थोडं बरं आहे. थोडंसं फरक हां, आहे. हां. तुम्ही पण वडिलांची खूप सेवा करताय ताई. ते स्वामी करून घेतात हो ताई. आपण कोण नसतो. ताई ह्या वयात आतापर्यंत तुम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटतोय म्हणजे बघा ना मग किती किती पुण्य आहे भाग्य तुमचं. आमचं. हं. खरंच. खूप छान ताई. मी हां. शेअर करते हं. हो, स्वतःची काळजी घ्या ताई. हो ताई, हो ताई. हं, हो, श्री श्री स्वामी. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हां.